नमस्कार मंडळी. शिरस्ता आणि जनरल अलकारीच्या या कांद्याविषयक व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. कांद्याचे भाव वाढलेत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही शेतकऱ्यांचा माल 50 ते 55 रुपये प्रति किलो या दराने सोलापूर कांदा मार्केटमध्ये विकला जातो आहे. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, वसवंत या ठिकाणी सुद्धा कांद्याचे भाव हे 45 रुपये ते 50 रुपये प्रति किलोपर्यंत पोचले आहेत. पण अलीकडच्या काळामध्येच एक मोठी घटना झाली की ज्यामुळे अचानक भाव 10 ते 15% कमी आले. याचं कारण होतं सरकारी हस्तक्षेप. नाफेड ही सरकारची संस्था आहे की जी कांद्याची खरेदी करते ज्यावेळेस कांद्याचे भाव कमी असतात, म्हणजे साधारणतः जानेवारी ते एप्रिलमध्ये, आणि त्यानंतर कांद्याची साठवणूक करून हा कांदा जेव्हा भाव वाढतील त्यावेळेस बाजारपेठेमध्ये आणते. आता हीच गोष्ट कांदा एक्सप्रेसने केली. कांदा एक्सप्रेस म्हणजे कांद्याची वाहतूक करणारी रेल्वे. हा कांदा लासलगावपासून ते दिल्लीला जाणार होता आणि या रेल्वेमध्ये 450 टन एवढा कांदा हा दिल्लीसाठी रवाना होणार होता. पण प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख गणेश निंबाळकर यांनी या रेल्वेपुढे आंदोलन चालू केलं आणि ही रेल्वे जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. पण मुळातच ही भूमिका का घेतली याचं कारण म्हणजे या रेल्वेमध्ये चांगला नाही तर सडलेला कांदा होता. ज्या कांद्याला कोंब आलेत असा कांदा होता आणि याचा पूर्ण हेतू हा शेतकऱ्यांचे भाव पाडावेत, बाजारपेठेमध्ये अतिरिक्त गुणवत्तापूर्ण नसणारी कांद्याची आवक यावी आणि कांद्याचे भाव हे कमी व्हावेत हा होता. म्हणून या चुकीच्या धोरणाला किंवा या चुकीच्या हेतूला विरोध करण्यासाठी गणेश निंबाळकर यांनी आंदोलन केलं आणि कांदा एक्सप्रेस काही तास थांबवून ठेवली. अंतिमतः ती कांदा एक्सप्रेस दिल्लीला पोचली. पण जेवढं त्यांना अपेक्षित होतं 850 टन त्यापेक्षा जवळपास 450 टन एवढंच कांद्याची उपलब्ध विक्री ही दिल्लीमध्ये ते करू शकले. हे मुळातच सरकार का करतं आहे? कारण सरकारचं काम हे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणं आहे. पण आता सध्या सरकारचा हेतू हा ग्राहकांच्या बाजूने, त्यातही कांद्याचे दर स्थिर किंवा कमी राहतील याकडे आहे. पण हे सरकार विसरतं आहे की कांद्याला कमीत कमी 20 रुपये हा उत्पादन खर्च आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर 35 ते 40 रुपये प्रति किलो हा किमान दर मिळाला पाहिजे. आत्ताचा जो दर आहे तो सरासरी 35 ते 40 रुपये किलो आहे. सर्वाधिक चांगला गुणवत्तेचा कांदा म्हणजे गोल्टा हा जवळपास 55-50 रुपयापर्यंत जातो आहे. पण छोटा कांदा किंवा बदला हा जवळपास 10 ते 15 रुपयापर्यंतच आहे. तर या तफावतीमुळे सरासरी दर हा जवळपास 35 ते 40 रुपये किलो आहे. म्हणजे आत्ता सध्या जो मिळणारा दर आहे तो शेतकऱ्यांना 4 पैसे नफा मिळवून देणारा आहे, पण अतिरिक्त नफा मिळवून देणारा नाही. आता कांद्याचा दर अपेक्षित हा 70 ते 100 रुपये प्रति किलो असणं अपेक्षित आहे. याचं कारण म्हणजे की ह्या लांबलेला मान्सून आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये किंवा दक्षिणेतील काही राज्यांमध्ये कांद्याची लागवड ह्या खरीप हंगामामध्ये लांबलेली आहे. तसेच कांद्याचे दर गेल्या वर्षी खूप कमी होते, यामुळे सुद्धा कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचं तितकंसं लक्ष नाही. आणि पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे निर्यात. गेल्या वर्षी निर्यातीचे निर्बंध हटवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती निर्यात झाली. एकट्या जून 2026मध्ये जवळपास 3.5 लाख टनापेक्षा जास्त निर्यात श्रीलंका, मलेशिया, नेपाळ या देशांना झालेली. म्हणजे चांगली निर्यात झाल्यामुळे आणि लांबलेला मान्सून या 2 महत्त्वाच्या गोष्टींमुळे कांद्याची आवक देशभरामध्ये सामान्यतः 60 ते 70 हजार टन दिवसाला होणं अपेक्षित होतं, ती आता 50,000 टनावरती आली. म्हणून भाव वाढलेले आहेत. पण आता ही जर आवक पुन्हा एकदा पूर्ववत होण्यासाठी जवळपास 2 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर खरीपाचा हा जेव्हा कांदा येईल त्यावेळेस ती आवक पूर्ववत होईल आणि त्यावेळेस भाव स्थिर होतील. पुढच्या 2 महिन्यासाठी तरी कांद्याचे भाव हे चढच राहणार आहेत. पण याला मर्यादा येतात, ते म्हणजे सरकारचा हस्तक्षेप. नाफेडच्या माध्यमातून सरकार जर बाजारपेठेमध्ये एकदम सडलेला कांदा अतिरिक्तपणे डंप करत असेल तर त्यातून भाववाढ ही रोखली जाऊ शकते किंवा दर हे घसरले जाऊ शकतात. त्यामुळे सरकारी
पातळीवरती अशी चुकीची भूमिका घेऊन किंवा शेतकऱ्याला त्रासदायक अशी भूमिका घेणं हे चुकीचं आहे. शेतकरी संघटना त्याचा पूर्ण विरोध करत आहेत. पण आता पुढच्या 2 महिन्यामध्ये आणखी काय परिस्थिती बदलू शकते, तर त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे सरकारचा हस्तक्षेप निर्यातीच्या बाजूला. जर सरकारने किमान निर्यात मूल्य $350 प्रति टन एवढं जर ठेवलं तर खूप गुणवत्तापूर्णच कांदा हा निर्यात होऊ शकतो आणि अतिरिक्त कांदा बाजारपेठेमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ते जर केलं तर आणखी कांद्याचे भाव कमी होऊ शकतात आणि बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढू शकते आणि भाव कमी व्हायला मदत होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळं जर आपल्याला कांद्याचे भाव चढेच ठेवायचे असतील तर सरकारी हस्तक्षेप हा पूर्णपणे थांबवला पाहिजे किंवा तसं करण्यापासून शेतकऱ्यांनी सरकारला विरोध केला पाहिजे. मुळातच हा लांबलेला मान्सून आणि त्यातून एकूण लागवड झालेलं खरीपातील कांदा लागवड ही खूप कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% कमी आहे. याचं कारण गेल्या वर्षी खूप कमी भाव होता, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. लांबलेला मान्सून त्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा या पिकाची लागवड करण्यासाठी तेवढा उत्साह नव्हता. त्याबरोबरच जो पण कांदा हा रब्बी हंगामामधला आहे, गेल्या वर्षीच्या जो साठवणूक केलेला आहे त्यालासुद्धा काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे त्याला कोंब आलेले आहेत. त्यामुळे नासाडीकडे त्याची वाटचाल चालू आहे. या कारणांमुळे सुद्धा कांद्याची भाववाढ होत आहे. मुळातच कांद्याची भाववाढ ही बाजारपेठेमध्ये जे सेंटिमेंट्स असतात त्यावरती होते. जर सेंटिमेंट बदलले तर भाव घसरणार, सेंटिमेंट जर टाईट झाले तर भाव वाढणार. आता सेंटिमेंट चांगले ठेवण्यासाठी किंवा त्यामध्ये कुठलाही बदल न हो यासाठी सरकारी पातळीवरती कुठलाही हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे निर्यात. भारतीय कांद्याला जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती चांगली मागणी आहे. मध्यपूर्व आशियातील देश असतील किंवा दक्षिण आशियातील देश असतील, अशा बऱ्याचशा देशांमध्ये गुणवत्तापूर्ण भारताच्या कांद्याची मागणी जास्त असते. भारताचा कांदा म्हणजे ज्यामध्ये 60% हा महाराष्ट्राचाच कांदा आहे. तर या कांद्याला खूप चांगली मागणी असते आणि जर तुम्ही निर्यातीमध्ये बंधनं नाही घातली आणि दरवर्षी ती सुरळीत चालू ठेवली तर लॉयल असा कस्टमर बेस हा त्या देशांमध्ये कांद्याचा तयार होतो. पण पुन्हा पुन्हा सरकारी हस्तक्षेप, किमान निर्यात मूल्य वाढवणे किंवा कांदा निर्यातीला बंदी घालणे या सर्व गोष्टींमुळे समस्या येऊ शकतात. आता तिसरा आणि महत्त्वाचा आणखी एक सरकारी हस्तक्षेप आहे तो म्हणजे आयात. जर कांद्याचे भाव 70-80 रुपये किलो आणि किरकोळ बाजारामध्ये जर ते 100 रुपयापेक्षा जास्त प्रति किलो जर झाले तर सरकार हे कंपल्सरी इम्पोर्ट म्हणजे आयात करण्याकडे लक्ष देऊ शकतं. आणि सरकारी जर आयात झाली मोठ्या प्रमाणावरती तर आणखी कांदा दरवाढीला धोका येऊ शकतो. पण सामान्यतः या तिन्ही बाजूंवरती सरकारने खूप मोठं प्रबळ अशी पावलं अजून तरी उचललेली नाहीत. कारण कांद्याचे दर 50 ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत जास्तीत जास्त आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये जर कांदा 100 रुपयाकडे जायचा असेल की जो गेल्या 20 वर्षामध्ये 2010, 2013, 2015, 2020 आणि 2022पर्यंत गेला होता, तर त्यासाठी सरकारी पातळीवरती कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी कोणतीही पावलं उचलणे हे चुकीचं ठरेल आणि त्याला शेतकरी संघटनेने खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध केला पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. जर कांद्याचे भाव हे 100 रुपयापेक्षा जास्त पोचवायचे असतील तर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपला साठवणूक केलेला कांदा हा बाजार समित्यांमध्ये आणावा आणि कुठलेही सरकारी असा निर्णय की जो शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असेल तर त्याला प्रचंड आणि तीव्र विरोध केला पाहिजे. धन्यवाद.